तुमच्यासमोर सादर होणार आहे एक वन ॲक्ट प्ले, ज्यामध्ये एक असा हटके कलाकार आहे जे तुम्हाला हसवण्यावर मजबूर करेल आणि तुमचे खूप मनोरंजन करेल. तर आता मी इन्व्हाइट करते नेहा धोबे फ्रॉम 9th क्लास फॉर वन ॲक्ट प्ले. सो गिव्ह अ बिग हँड्स फॉर नेहा धोबे. का मी का अस्वस्थ आहे? अहो, जसा प्रश्न तुम्हाला पडलाय ना मी अस्वस्थ का आहे, तसाच एक प्रश्न मलाही पडलाय की हा मराठी माणूस गेला तरी गेला कुठे? तुम्ही बघितले का त्याला? तुम्ही बघितले मराठी माणूस? नाही बघितलं? अरे हा गेला कुठे? ओ राव, तुम्ही मराठी माणसाला ओळखता का? कुठे गेला तो? काय? तो कुठेतरी हरवलाय? अहो, तो कुठलं असं चुटकुलं बाळ आहे का जे रांगून रांगून गेलं आणि कुठेतरी जाऊन हरवलं? शोधा त्याला. आज मराठी माणूस हरवलाय. काय म्हटलं तुम्ही? तुला लाज वाटते मराठी असण्याची? अरे मला लाज वाटते तुला आपला मित्र म्हणण्याची. मी शोधून आणेन या मराठी माणसाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी माणूस फक्त हरवलाय, मेलेला नाहीये तो अजूनपर्यंत. आई भवानीच्या आशीर्वादाने, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने, शिकवणीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड स्वराज्य स्थापन केलं. ते फक्त हा दिवस पाहण्यासाठी यांना लाज वाटते म्हणते मराठी असण्याची, हे ऐकण्यासाठी. अहो, मराठी माणूस फक्त हरवलाय, मेलेला नाहीये तो अजूनपर्यंत. आणि मी शोधून आणेन त्यांना मराठी असण्याची लाज वाटते म्हणते. ओ, जिभेला काही हाड? तरी यांची काय चूक म्हणावं. आपला मराठी माणूस आहे ना, त्याला ठसका बसलाय, जसा आपल्याला बसलाय ठसका. मराठी माणसाला ठसका मुलाने राडा केल्याचा, मराठी माणसाला ठसका भूतकाळाचा, मराठी माणसाला ठसका वर्तमानाचा आणि मराठी माणसाला ठसका भविष्य काळाचा. आपला हा मराठी माणूस आहे ना, तो बुद्धिबळाच्या खेळातल्या प्यादासारखा झालाय, प्यादासारखा. टाकतोय पाय, टाकतो पाय टाकतोय, असा भिणारा झालाय आजचा मराठी माणूस. तरी उभा आडवा तेडवा कसाही नेला तरी अभिमानाने जगणारा मराठी माणूस आपल्याला हवाय. आणि त्या मराठी माणसाला मी शोधून आणेन. ओ, क्रूर शैतानासारखा अफजल खान, त्याने या महाराष्ट्रातलीच नाही तर अख्ख्या भारतातली शेते उद्ध्वस्त केली, आपल्या आई बहिणींची आबरू लुटली. अशा या 32 जाताच्या बोकडाला वागणं घालून त्याला उभा फाडला आणि आदिलशहाची सल्तनत अशी हालवून ठेवली. असे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी होते. प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा देणारे मुक्ताईचे ज्ञानोबराय ते सुद्धा मराठी होते. आणि या असल्या प्रसंगी आपण स्त्रियांना कसं विसरायचं नाही का? तर सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ अशा या वीरांगना ज्यांनी असंख्य मावळ्यांना जन्म दिला, त्या सुद्धा मराठी होत्या. आता लाज वाटत नाहीये ना मराठी असण्याची? मिळाला ना मराठी माणूस. हो ना, पैशासाठी ना स्वार्थासाठी, ना स्वार्थासाठी जीव तडपडतोय राव, फक्त आणि फक्त मराठी असण्यासाठी जीव तडपडतोय राव, फक्त आणि फक्त मराठी असण्यासाठी. आता तुम्हाला नाही वाटत आहे ना लाज मराठी असण्याची? आणि आता इथे बसलेले प्रत्येक जण अभिमानाने सांगा, मी मराठी माणूस. धन्यवाद.